वारंवार लघवी लागणे ही एक सामान्य पण अनेकदा दुर्लक्ष केली जाणारी समस्या आहे। दिवसभरात वारंवार लघवीला जावे लागणे, रात्री झोपेतून उठावे लागणे किंवा अचानक तीव्र लघवी लागणे ही लक्षणे आपल्या आरोग्याबाबत काहीतरी बिनसल्याचे संकेत असू शकतात। मित्रांनो, हे फक्त जास्त पाणी प्यायल्यामुळेच होत नाही। मधुमेह, मूत्रसंस्थेचा संसर्ग, प्रोस्टेट ग्रंथीचे विकार किंवा मानसिक ताण हेही कारणीभूत ठरू शकतात। त्यामुळे ही लक्षणे नियमित जाणवत असल्यास त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या शरीराच्या या संकेतांकडे दुर्लक्ष करत असतो, पण हीच लक्षणे नंतर होणाऱ्या गंभीर आजारांची देखील असू शकतात। आणि त्यातीलच एक म्हणजे वारंवार लघवी होणे। अनेकांना अगदीच थोड्या वेळाने लघवीला जाण्याची सवय असते, पण ही सवय सामान्य नसून घातक ठरू शकते। वारंवार लघवी होत असेल तर कोणते आजार होऊ शकतात आणि त्याची मुख्य लक्षणे कोणती आहेत ते ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे हेल्थ कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, रात्रीच्या वेळेला वारंवार लघवीला लागणे ही वरवर सामान्य समस्या वाटते, पण तसे अजिबात नाहीये। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादा सदस्य या समस्येचा सामना करत असेल तर वेळीच सावध व्हा, कारण ही समस्या काही आजारांची लक्षणे सुद्धा असू शकतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ही समस्या फक्त पाणी जास्त प्यायल्याने किंवा इतर द्रव पदार्थ जसे की दूध किंवा फळाचा ज्यूस अधिक घेतल्यामुळे होत नाही, तर त्यामागे अनेक आरोग्यविषयक कारणे देखील असू शकतात। रात्री वारंवार लघवीला जाणे हे डायबिटीजचे म्हणजेच मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असतो तेव्हा त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजेच ब्लड शुगर लेवल खूप वाढलेले असते। ही अतिरिक्त साखर किडनीद्वारे फिल्टर केली जाते आणि मूत्राद्वारे बाहेर टाकली जाते। यासाठी शरीराला अधिक पाणी लागते, त्यामुळे मूत्राचे प्रमाणही वाढते। त्यामुळे रात्रभर झोपेतून अनेकदा उठून लघवीला जावे लागते। हे मधुमेहाचे एक सामान्य आणि सुरुवातीचे लक्षण मानले जाते आणि मित्रांनो, याला नॉक्ट्युरिया असे वैद्यकीय नाव आहे। जर अशी लक्षणे सातत्याने जाणवत असतील, म्हणजे रात्री 2 ते 3 वेळा किंवा त्याहूनही अधिक वेळा लघवीला जावे लागत असेल, तर ब्लड शुगर तपासून घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते। तुम्हाला कदाचित टाईप 1 किंवा टाईप 2 डायबिटीज झालेला असू शकतो। मूत्रपिंडाच्या आजारांमुळे देखील रात्री वारंवार लघवीला जाण्याची समस्या उद्भवू शकते। मूत्रपिंडातील दगड किंवा मूत्रपिंडामध्ये इतर कोणतेही आजार असतील तर मूत्र तयार होण्याची प्रक्रिया बाधित होते। अशा परिस्थितीत रात्री वारंवार लघवीला जावे लागते आणि कधीकधी लघवीत रक्तही येऊ शकते। मित्रांनो, मूत्रपिंड किंवा किडनी हे शरीरातील फिल्टर सारखे कार्य करतात। ते रक्त शुद्ध करतात आणि रक्तातील अपायकारक द्रव्ये आणि अतिरिक्त पाणी मूत्राद्वारे बाहेर टाकतात। जेव्हा मूत्रपिंड योग्य प्रकारे काम करत नाही तेव्हा या प्रक्रियेत बिघाड होतो। त्याचा परिणाम असा होतो की मूत्राचे प्रमाण अनियमित होते, तसेच काही वेळा लघवी पूर्णपणे होत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा लघवीची भावना होते। जर ही समस्या सतत जाणवत असेल तर मूत्रपिंडाची तपासणी करणे आवश्यक आहे, कारण ती कोणत्या तरी गंभीर आजाराची सुरुवात असू शकते। मूत्राशयाच्या संसर्गामुळे देखील म्हणजेच इन्फेक्शनमुळे देखील वारंवार लघवीला जाण्याची गरज भासते। महिलांमध्ये मूत्राशयाच्या इन्फेक्शनची समस्या जास्त आढळते, परंतु पुरुषांनाही याचा त्रास होऊ शकतो। संसर्गामुळे मूत्राशयात जळजळ, वेदना आणि वारंवार लघवीची इच्छा होऊ शकते। मूत्राशयाच्या इन्फेक्शनचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स घेणे गरजेचे असते। त्यामुळे जर तुम्हाला लघवी करताना वेदना होत असतील किंवा जळजळ होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीत वाढ झाल्यास मूत्रमार्गावर दबाव येतो, ज्यामुळे लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि वारंवार लघवीला जाण्याची गरज भासते। मित्रांनो, प्रोस्टेट ही एक लहान ग्रंथी आहे जी फक्त पुरुषांमध्ये असते। ती मूत्राशयाच्या खाली आणि मूत्रमार्गाभोवती असते, म्हणजे ज्या मार्गाने लघवी शरीराबाहेर जाते त्या नळीवर ही ग्रंथी असते। वय वाढल्यावर, विशेषतः वयाच्या 50 नंतर प्रोस्टेट ग्रंथी नैसर्गिकरित्या मोठी होऊ लागते। जेव्हा ही ग्रंथी वाढते तेव्हा ती मूत्रमार्गावर दबाव टाकते, त्यामुळे लघवी बाहेर येण्याचा प्रवाह अडतो, पूर्णपणे मूत्र बाहेर जात नाही। परिणामी मूत्राशय पुन्हा पुन्हा भरतो आणि वारंवार लघवीला जावे लागते। याची लक्षणे म्हणजे लघवी करताना प्रवाह कमी होणे, लघवी करताना ताण द्यावा लागणे, लघवी केल्यानंतरही पूर्णपणे झाली नाही असे वाटणे, तसेच रात्रभर अनेकदा लघवीसाठी उठणे। हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबामुळे देखील रात्री वारंवार लघवीला जाण्याची समस्या उद्भवू शकते।
मित्रांनो, आपण सामान्यतः लघवीची समस्या ही केवळ किडनी किंवा मूत्राशयाशी संबंधित मानतो, पण हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाबाचे प्रमाण देखील यावर प्रभाव टाकतात. जेव्हा हृदय कमकुवत होते आणि शरीरभर रक्त योग्य प्रकारे पंप करू शकत नाही, तेव्हा पायांमध्ये किंवा शरीरात पाणी साचते. दिवसभर या पाण्याचा काही भाग शरीरात साठलेला राहतो. झोपेच्या वेळी शरीर आडवे झाल्याने हे साचलेले पाणी पुन्हा रक्तप्रवाहात मिसळते आणि किडनीकडे जास्त प्रमाणात फिल्टर होण्यासाठी जाते. त्यामुळे रात्री लघवी वाढते. तसेच मित्रांनो, हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबामुळे देखील किडनीवर सतत ताण येतो. त्यामुळे किडनीच्या कार्यक्षमतेत बदल होऊ शकतो किंवा लघवीचे प्रमाण दिवसाऐवजी रात्री जास्त होऊ शकते. याशिवाय उच्च रक्तदाबासाठी घेतली जाणारी काही औषधे देखील लघवी वाढवतात. अशा परिस्थितीत रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखणे आवश्यक आहे. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.